आपल्याला 7 दरवाजे क्रॉस करून वरती गडावरती जावं लागतं। इकडनं बघितलं तर बघा तुम्हाला कळेल पायऱ्या किती बारीक आहेत। शिवाजी महाराजांचं नाव या देवीच्या नावावरनं ठेवलं। इकडनंच गुन्हेगाराला शिक्षा दिली जायची, म्हणजे इकडनं त्यांचं कडेलोट करायची। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा आणि शेजारची ती बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळत राहतील। निघालो शिवनेरी किल्ला फिरायला, भटकंती करायला। आज आहे सुट्टी, पोरांना सुट्टी आहे। 3 दिवस शिवनेरी किल्ला दाखवू, कारण त्यांनी शिवनेरी किल्ला बघितला नाहीये। नाशिक रोडला जाऊत, अजून एक 1.25 तास लागेल पोहोचायला। चाकणच्या पुढे आलोय। शिवनेरी हा किल्ला जुन्नर शहरात असून पिंपरी चिंचवड पासून तो 85 किलोमीटर आणि पुण्यापासून 100 किलोमीटर एवढ्या अंतरावरती आहे। तर नाश्त्याला थांबू आपण। तर नाश्त्याला थांबलो तर गाडी इकडे पार्क केले बघा, भरपूर मोठी पार्किंग आहे। आणि चालत आपण आकाश प्युअर व्हेजमध्ये। मागच्या वेळेस पण मी जेव्हा माळशेज घाटाकडे आलो होतो तेव्हा इथं नाश्ता केला होता। आता फॅमिली आहे माझ्यासोबत, शिवनेरी किल्ल्याला निघालो। चला आता आतमध्ये नाश्ता करू। चला ही बघा आपली मिसळ आलेली आहे, इकडे सॅम्पल, आणि इकडे आहे साधा डोसा परी वेदीचा। अजून आमच्या परीची ऑर्डर यायची आणि तिच्या मम्मीची ऑर्डर यायची। आमच्या परीला मागवला आहे स्पंज डोसा, जो तिला आवडला, आणि इकडे आहे उत्तप्पा। आता एवढं सगळं आपल्याला फिनिश करायचं आहे आणि नाश्ता करून पुढे जायचं आहे। या इकडे बघा झोपाळा आहे आणि वेदिका झोका घेते। बस इथं आजोबांपाशी बस, डोळा मारतायत आजोबा। रेस्टॉरंटच्या बाहेर आवारातच म्हणजे हे बघा असं प्ले ग्राउंड आहे, प्ले एरिया आहे मुलांसाठी, घसरगुंड्या वगैरे खेळायला। बच्चे कंपनीत एन्जॉय करतायत मस्त। जस्ट हा खेडघाट संपला ना, इकडं हा खेडघाट आहे, हा बायपास नाही, इकडनं आपण येतो बायपासने, आणि पहिला हा रस्ता होता घाटातून यायचा। खेडघाट जस्ट क्रॉस केला की हे हॉटेल लागतं। आणि आमची परी बघा गाडी चालवते, कार चालवते तिची, बघा 4 व्हीलर आहे तिची। कुणाची गाडी आहे? तुझी आहे? बरं, नाश्ता वगैरे झाला आपला। चलो इथे आकाश प्युअर व्हेजमध्ये, आणि आता निघूया आपल्या शिवनेरी किल्ल्याकडे। चला आता आपल्याला या कमानीतून जायचं आहे शिव जन्मभूमीत। आपले सहर्ष स्वागत। आणि ही कमान आहे प्रवेशद्वार शिवनेरी किल्ल्यावरती जाण्यासाठी। आपण जुन्नरमध्ये प्रवेश केला आहे। समोर जो डोंगर दिसतोय तोच आहे शिवनेरी किल्ला। समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा घोड्यावरचा पुतळा आहे चौकामध्ये जुन्नरमध्ये। आता आपल्याला इकडनं लेफ्ट मारायचं पुतळ्यापासून किल्ल्यावरती जाण्यासाठी। ऑलराईट मित्रांनो, आपण आता पोहोचलो शिवनेरी किल्ल्याच्या इथे। बघा गाड्या इकडे मागेच लावल्यात, आज शनिवार आहे, भरपूर गर्दी आहे बघा। इथून तिथून गाड्या लागलेल्या आहेत, वरती जागाच नाही, त्याच्यामुळे आपल्याला इथे खाली गाडी आणावं लागली, इथं लावली। आणि आता चालत जावं लागणार आहे आपल्याला। आणि वाजलेत किती? 12:30। आपण 12:30 वाजता पोहोचलोच। आणि हे बघा तटबंदी इथून दिसते बघा किल्ल्याची। आपल्याला असंच जायचंय तटबंदीवरनं, असं पूर्ण जाऊन। आता बरंच लांब आपण गाडी लावली, खाली लावली, आणि त्याच्यामुळे आपल्याला बरंच चालत जावं लागणार आहे। आणि आज फॅमिली आहे माझ्यासोबत, बच्चे कंपनी। आज त्यांची खरी परीक्षा असणार आहे, ते लोक दमतायत का चढतायत बघू आता। एरवी जर आलो तर इकडनं येता येतं, गाड्या इकडं पार्क करून इकडून येता येतं, आणि इकडून वरती जायचं। पण आज गर्दी असल्यामुळे आपल्याला गाडी इकडे खालीच लावावं लागली, आणि या रस्त्याने आपण आलो। तर चला आता इकडे वरती जायचं आपल्याला। ह्या काही पायऱ्या चढून वरती पहिला दरवाजा लागतो, त्या दरवाजापाशी जाऊ आपण। तर बच्चे कंपनी तर पुढे गेली बघा, त्यांना जा म्हणलं पुढे हळूहळू। तर मित्रांनो, या शिवनेरी गडावरती जाण्यासाठी आपल्याला एक एक करून 7 दरवाजे पार करत मग गडावरती जावं लागतं। पहिल्या दरवाजापाशी येऊन थांबलोत आपण आता। तर हा आहे गडाचा पहिला दरवाजा, महादरवाजा, कारण हा मेन एंट्रन्स आहे आणि हा अलीकडेच बांधलेला आहे, म्हणजे पेशव्यांच्या काळात बांधलेला दरवाजा आहे। जेव्हा पेशव्यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला तेव्हा त्यांनी हा दरवाजा बांधून घेतला। ही बघा बुरुजाची तटबंदी तिथपर्यंत गेलेली आहे। हा बुरुज, हा एक बुरुज, आणि हा दरवाजा। आणि हे बघा नेहमीप्रमाणे देवड्या दोन्ही बाजूला। अरे चलो आहे। आणि हा बघा दरवाजा, असं एक खिळे वगैरे जे आहेत, एवढी पारेकरांना बसण्यासाठी। आणि इकडे या साईडला मागेच आडणं पण आहे, इथं या साईडला
त्याचा दरवाजा पुढे गेल्यावर दिसतो ॲक्च्युली. आणि हा बघा इकडं बुरुजावरती जायचा रस्ता आहे. इकडे जस्ट वरती जाऊन येऊ आणि इकडचा व्ह्यू बघू. ऑलराईट, हे बघा आपण आलो मुख्य दरवाजावरती आणि हा बुरुज आणि इकडनं बघा असा नजारा दिसतोय. इकडे ती नदी आहे आणि हे बघा ती तटबंदी तिथपर्यंत गेलेली. आणि अजून वरती जायचं आपल्याला, बरंच लांब जायचं अजून. 7 दरवाजे आपल्याला 7 दरवाजे क्रॉस करून वरती गडावरती जावं लागतं. तर ॲक्च्युली आता आपण आहोत पहिल्याच दरवाजापाशी. अजून 6 दरवाजे आपल्याला पार करायचे आहेत. आता मागे जो दिसतोय तो पहिला दरवाजा, महादरवाजा. तिथून आपण आता पुढे आलो. आता अजून काही सरळ जायचं आपल्याला काही अंतर आणि मग पुढे आपल्याला दुसरा दरवाजा लागेल. आणि या गडावरती जागोजागी बघा असे झाडं वगैरे भरपूर आहेत. परत मागे इथं बेंचेस वगैरे होते बसायला, टेकायला. या साईडला अजून पुढे पण असतील, ते पण नाही बसायला. तर असे बसण्यासाठी आहे त्या ठिकाणी. सावली वगैरे बऱ्यापैकी आहे, मेंटेन केलेलं आहे गड. काय माल आणायचा असेल बांधकामासाठी त्याच्यासाठी आहे बेसिकली. हे बघा इथं माल आणतात या क्रेनच्या साह्याने इकडं. आणि मग मला वाटतं इकडं अजून वरती पाठवतात. बघा तिकडे आहे वरती पाठवण्यासाठी, तर बांधकामासाठी आहे. आणि बघा आता आपण येऊन पोचलोत गणेश दरवाजापाशी. हा आहे गणेश दरवाजा, सॉरी हा बघा हे आहे गणेश दरवाजा. आणि इकडे बघा हे शिल्प दिसतंय शरभाचं. त्या साईडला एक आहे शरभाचं शिल्प. आणि मध्ये काय होतं, हत्ती होता वाटतं, त्याची सोंड तुटलेली आहे. आणि ते बघा त्या साईडला तिथं वरती जे 2 दिसतात का ते जंग्या, त्याच्यातनं मारा करण्यासाठी. आणि हा तो दरवाजा, हा मला वाटतं हा यादवकालीन दरवाजा असा. आणि हा बघा हा दरवाजा, हे बघा हे वगैरे याची बघा तटबंदी तिथपर्यंत गेलेली. इथं पायऱ्या आहेत आणि या साईडने बारक्या पायऱ्या, छोट्या पायऱ्या आहेत, बारीक पायऱ्या आहेत. आता इथून आपण वरती जाऊन बघू. या पायऱ्यांवरती जाऊ आपण वरती. बारीक आहेत एकदम, नको बाळा नको, एकदम बारीक पायऱ्या बरं का. म्हणजे इझिली पटकन कोणाला जाता येणार नाही अशा पायऱ्या आहेत. हो हो, मग आपण आलोत आता या दुसऱ्या दरवाजाच्या बुरुजावरती, गणेश दरवाजाच्या. आणि बघा इकडनं असा व्ह्यू दिसतोय, एकच नंबर. तो एक बुरुज आहे, म्हणजे याच्या पॅरलल नाही आहे, थोडासा वरती जाऊन बांधलेला बुरुज आहे. ती अजून तटबंदी, अजून तिकडे जायचं आपल्याला. इकडनं आलो आपण. आणि हे बघा इथं तर दगड ठेवला म्हणा. हे बघा पण इथं आहे बघा, दिसतं का इथून. इथनं असं शत्रूवरती हल्ला करू शकतो, त्याच्यासाठी जंग्या म्हणतात त्याला. चला आता इकडे पण आहे बुरुज, पण इकडे नको, आता खाली जाऊ आणि पुढे निघूया. इकडनं बघितलं तर बघा तुम्हाला कळेल पायऱ्या किती बारीक आहेत. हे पर्पजली बारीक केलेले आहेत, म्हणजे एक मिनिट, म्हणजे शत्रूंना एवढं इझिली हा चढता येऊ नये म्हणून. आता हे कसं आपल्या हे पायऱ्या म्हणजे कसं की आपल्या मावळ्यांना रोजची सवय झालेली असते, मग त्यांना इझिली चढता येतात. पण शत्रूंना जर घाईगडबडीत जायचं म्हटलं तर अवघड जावं. त्याच्यासाठी गणेश दरवाजापासून थोडंसं चलत आलो की लगेच आपल्याला हा तिसरा दरवाजा लागतो, जो की तुटलेला याचा. इथे बघा शरभाचं शिल्प आहे. या परवानगीच्या दरवाजावरती आपल्याला शरभाचं शिल्प दिसते, म्हणजेच हा यादवांच्या काळातला दरवाजा असावा. आणि हा पडक्या अवस्थेत आहे सध्या. या दरवाजानंतर आपल्याला पुढचा दरवाजा लगेच समोर दिसतो. आणि मग हा लागतो चौथा दरवाजा लगेच. हा तिसरा दरवाजा लागला संपला की लगेच हा चौथा दरवाजा. याला म्हणतात पीराचा दरवाजा, म्हणजे पीर गेट. या पीराच्या दरवाजाचं बांधकाम हे बहामनी काळातलं आहे. या किल्ल्यावरती अनेक राजवटी येऊन गेल्या. सातवाहनानंतर शिवनेरी हा चालुक्य व राष्ट्रकूट या राजवटींच्या सत्तेखाली होता. सुमारे 1100 ते 1300 या कालावधीमध्ये यादवांनी इथे राज्य केले आणि त्यांच्या काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप आले.
बघा या इकडे पण अशा जंगे दिलेले आहेत, हे जरा मोठे आहेत. आणि हा इथनं समजा तोफ डागण्यासाठी इकडल्या शत्रूंवरती इकडे पण एक जंगी दिसते, मोठी आहेत. तर इकडली मोठी आहे. हा पिराचा दरवाजा. आणि इकडलाही दरवाजे बघा सेमच आहेत. स्ट्रक्चर खिळे वगैरे टोकदार. आणि बघा या इकडेही देवड्या आहेत दोन्ही बाजूला दरवाजाच्या. इकडे एक देवडी आहे आणि या साईडला एक देवडी आहे. पहारेकरांसाठी ही जरा मोठी देवडी आहे बऱ्यापैकी. पिराच्या दरवाजाच्या पुढे आलं की बघा या साईडला असे झाडं झुडपं लावलेले आहेत, बऱ्यापैकी झाडं लावले तिथं, त्यामुळे जरा ग्रीनरी वगैरे इथं. जय. बघा किती दाट झाडी, त्यामुळं सावली इथं गडावरती. हे बघा इथे टेबल असं केलेलं आहे बसायला वगैरे, गार्डन सारखं करताय तिथे. इथे बघा भरपूर झाली. यस इकडे पण बसायला चेअर्स वगैरे तशा बेंचेस केलेले आहेत. वाटतं आता इथून थोड्या पायऱ्या सुरू होतील आता परत, कारण हा असा राऊंड करून तिकडं जायचं त्या बरोबर तिकडं, म्हणून आता थोड्या पायऱ्या परत सुरू होतील. आणि हे बघा आता या पॉईंटला आलं ना, इकडं 2 वाटा दिसतात, म्हणजे हा चांगल्या पायऱ्या आहेत आणि हा जुना पायरी मार्ग. इकडनंही जाता येतं, इकडनंही जाता येतं. हा बघा हे आहे गुलमोहराचं झाड, किती मस्त फुलं लागले त्याला. आता थोडंसं ॲडव्हेंचर करू. आता यांना पाठवलं इकडल्या रस्त्याने, फॅमिलीला. आपण जाऊ इकडनं, त्यांना पुढनं गाठू आपण. चला. वेदिका आली. हे बघा आमची परी पण आली. आता परी मी इकडनं आलो माहिती का, इकडून. आणि या पॉईंटवरनं बघा आता हा असा व्ह्यू दिसतोय किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावरनं. इथल्या भागावरती सहजपणे लक्ष देता येते. आज वीकेंड आहे, बरीच गर्दी आहे, त्यामुळे बरीच पब्लिक आहे किल्ल्यावरती. चला आता पुढे निघूया. आता येऊन पोचलोत आपण हत्ती दरवाजापाशी. इकडे आहे हत्ती दरवाजा. जय भवानी, जय शिवाजी. तसा हा किल्ला काही अवघड नाही चढण्यासाठी, पण ट्रेकिंगची सवय नसल्यामुळे कधी कधी आपल्याला इथे थकवा जाणवू शकतो. हा हत्ती दरवाजा. या दरवाजाकडे जाणारा मार्ग हा साधारणतः हत्तीच्या सोंडेप्रमाणे वळवण्यात आला असल्यामुळे याला हत्ती दरवाजा म्हणतात. या किल्ल्यावरून नाणेघाटावरती बारीक नजर ठेवता येत होती, त्यामुळेच यादवांनी या नाणेघाटाचं महत्त्व समजून त्यांच्या राजवटीत हा किल्ला बांधून घेतला. आणि बघा या हत्ती दरवाजाच्या इथं पण 2 देवडे आहेत. इथे या साईडला एक आणि या साईडला एक देवडी आहे. या पण चांगल्या मोठ्या देवड्या आहेत. हत्ती दरवाजाचा जो दरवाजा आहे तो पण त्या काळातलाच आहे, अजून पण आहे तसंच आहे. या हत्ती दरवाजाच्या इथे या साईडला बघा हे दिसतंय का, हे पूर्ण पाणी जाण्यासाठी खाली गाडच खाली जाईल अशा हिशोबाने पन्हाळा म्हणा किंवा जे काही केलेलं आहे पाणी जाण्यासाठी साईडने वाट केलेली आहे. बरे आपण कुठे आलेत? शिवनेरी किल्ला. येस. हत्ती दरवाजा बघितला आपण. इथे 5 मिनिटात रेस्ट केली, फॅमिलीला प्रवास करायचा होता. आणि आता जाऊया पुढच्या दिशेने. आपण हत्ती दरवाजाकडनं आलो इकडनं. आणि या साईडला तर 2 वाटा दिसतात बघा. या साईडला माझ्या मागे इकडे एक वाटे आणि इकडे एक वाटे. ही वाट जाते शिवजन्मस्थळाकडे, म्हणजे वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि ही वाट जाते मंदिराकडे, शिवाई देवी मंदिराकडे, ज्या देवीच्या नावावरनं शिवाजी महाराजांचं नाव ठेवण्यात आलं, त्या देवीचं मंदिर. तर आपण आधी इकडे तर जायचंच आपल्याला. आपण एक काम करू, आता आधी मंदिराकडे जाऊ, देवीचं दर्शन घेऊ आणि मग पूर्ण या रस्त्याला जॉईंट होऊ. हे बघा शिवाई देवी मंदिराकडे जाणारा रस्ता. चला या साईडला आहे, सपाट रस्ता आहे, काही जास्त पायरी नाही आहेत, त्यामुळे इझिली जाता येईल आपल्याला. हे बघा शिवाई देवी मंदिराकडे जाणारा मार्ग. या झाडाचं नाव काय आहे? काळाकुडा. हे काळाकुडा झाड. आणि ह्या बघा पांढरा चाफा, किती मोठं झाड आहे, बरंच मोठं झाड आहे. चाफ्याची झाडं पण चाफ्याची फुलं पण दिसतात त्याला.
आणि हे आहे सागाचं झाड, हे बघा, टेक्टोना ग्रँडिस फॅमिली लॅमिनसी, हे बॉटॅनिकल नेम आहे. आणि या साईडला वॉशरूम्स पण आहेत, जायचं असेल कोणाला तर. चला आता पुढे जाऊ. देवीचं मंदिर मला समोरच दिसतंय, जवळ चालूत आपण. हे बघा, हा एक क्रेन आहे इथं पुढे. मी जसं खाली मागाशी दाखवलं ना की सामान वरती आणण्यासाठी हा क्रेनचा वापर केला जातो. तर ते बघा, मागाशी आपण तिकडं होतो, तिकडनं ते क्रेन, तिकडनं त्या खालनं त्या क्रेनपर्यंत जातं, त्या टप्प्यापर्यंत. मग त्या टप्प्यापासून ह्या टप्प्या इथं क्रेनने आणलं जातं आणि परत अजून वरती क्रेन आहे तिकडं, या क्रेनमध्ये परत अजून वरती सामान नेलं जातं. चलोत शिवाई देवी दरवाजाच्या इथे. इथं बघा, पिण्याच्या पाण्याची सोय आहे, नळ इथे. आणि हा आहे शिवाई देवी दरवाजा. तर या दरवाज्यातून आतमध्ये जावं लागतं आपल्याला शिवाई देवीच्या मंदिराकडे. हा असा आहे दरवाजा. आणि इथं पण बघा छोटीशी देवडीसारखं केलंय. हे तर नवीनच आहे बांधकाम. समोर दिसतंय देवीचं मंदिर, शिवाई देवीचं. हे बघा, तिकडनं आपण आलोत आणि हे मंदिर. आता आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ. चप्पल बूट इकडेच काढावं लागतं बाहेर, तर इकडे बाहेर काढूया. हे बघा, इथं आतमध्ये आहे. चलो. चला, तर आपण आलोत मंदिरात. तर ही आहे शिवाई देवी, ज्या देवीच्या नावाने शिवाजी महाराजांना नाव देण्यात आले. या देवीचं दर्शन घेऊन आम्ही थोड्या वेळ इथल्या सभामंडपात घालवला. तिथे आपल्याला 18व्या शतकातील हे लाकडी खांब पाहायला मिळतात. आता आपलं मस्त दर्शन झाले शिवाई देवीचं आतमध्ये आणि बाहेर आलो मंदिराच्या. आणि या इकडनं बघा, असा व्ह्यू दिसतो. जिजामाता, जिजाबाई या गडावरती होत्या, म्हणजे जेव्हा त्या गरोदर होत्या त्यावेळेस या गडावरती त्या राहायला होत्या. आणि त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती. त्यांना सुरक्षेसाठी इथे ह्या गडावरती आणलं होतं, कारण हा गड जरा त्या काळी सुरक्षित वाटत होता शहाजी महाराजांना, म्हणून त्यांना ह्या गडावरती ठेवलं. आणि त्यावेळेस जी काही परिस्थिती होती मराठ्यांची, आपली जी महाराष्ट्राची परिस्थिती, जे निजामशाही वगैरे जे काही आपल्यावर अत्याचार वगैरे चालत होते, जिजाऊंनी इथे देवीला नवस केला की बाई देवी, जर मला मुलगा झाला तर त्या मुलाचं नाव तुझ्या नावावरनंच ठेव. तर तसंच झालं आणि मग त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव या देवीच्या नावावरनं ठेवलं. शिवाई देवीचं दर्शन करून आपण आलो तर रिटर्न मागे ज्या रस्त्याने आलो. आणि तिथं आलं की बघा, या पायऱ्या लागतात. आता आपल्याला या पायरीने जायचं, म्हणजे मग आपण तिकडनं जो रस्ता होता जो शिवजन्मस्थळाकडे येत होता त्या रस्त्याला जॉईंट होतं तिथे. चला, म्हणजे आपल्याला परत इकडे मागे जायची गरज नाही आहे, याच रस्त्याला जाऊन जॉईंट होतो. तो बघा, तो रस्ता आहे वरती तिकडनं आलेला, असंच जायचं आपल्याला. हाच तो रस्ता असा येतो आणि इकडे वरती जातो गडावरती. आणि आपण आलो तिकडनं शिवाई देवी मंदिराकडून. ही बघा, शाळेची सहल बघून आलेत, परत चालले तरी. कुठल्या शाळेतून आला तुम्ही? SSPMS. कुठून? पुण्याहून? ओके. झाली का बघून? काय काय बघितलं वरती? वर ते चुने बनवायची मशीन आहे, ते आता जास्त ना दगड म्हणजे दगड दोन असतात ना, भिंत बनती त्याच्यावरून असं मध्ये आहे ना, ते चुना असतं. बरं, मेन काय बघितलं इथं? शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? बरोबर. चला, आता गर्जना देऊ एकदा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. थोड्याशा पायऱ्या चढून आपण आलोत मेणा दरवाजाच्या इथे. हा बघा, हा आहे मेणा दरवाजा. तर पालखीत बसून, म्हणजे मेण्यात बसून येणाऱ्या राणी वगैरे होत्या त्या काळामध्ये, तर त्यांचा मेणा या दरवाजापर्यंतच असायचा. आणि मग इथून मेण्यातून उतरून पायी चालत जावं लागायचं पुढे, म्हणून याला मेणा दरवाजा असं म्हणतात. आणि इथे तसंच स्ट्रक्चर, खिळे वगैरे. हा जुना दरवाजा, लाकडी दरवाजा त्याच काळचा. इकडे देवड्यासारखं. आणि इकडे जागा आहे छोटीशी पलीकडे जाण्यासाठी. या साईडला
ओके, थोडासा हा बुरुजाचा भाग आहे या किल्ला दरवाजाचा. मस्त काय नाही. चला, मेन दरवाजा. आणि या दरवाजावरती पण बुरुजावरती जाण्यासाठी हा पायरी मार्ग आहे. ठीक आहे, मेन दरवाजा. आणि त्याच्या समोरच हा दिसतोय मला कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजा. तर हा गडावरचा शेवटचा दरवाजा असल्यामुळे रात्री इथे या दरवाजावरती कुलूप लावलं जायचं. त्याच्यामुळेच या दरवाजाला कुलूप दरवाजा असं नाव दिले. बघा, इथं पण दिसतंय वरती शरबाचं शिल्प दोन्हीकडे. आणि हा कीस्टोन स्ट्रक्चर आहे दरवाजाच्या वरती. एकात एक दगड अडकवलेत, त्याला कीस्टोन स्ट्रक्चर म्हणतात. आणि अजून काय आहे बघा. तर हा तर लाकडी हा दरवाजा वरती ते बघा लाकूड दिसते आडवा टाकलाय तो सपोर्टसाठी. तो वरती जो की स्ट्रक्चर आहे त्याला सपोर्ट देण्यासाठी तो. आणि हे बघा परत हा असा लाकडी दरवाजा दोन्हीकडे. आणि या साईडलाच बघा इकडे आहे आडणं लावण्यासाठी. हा दरवाजा चढलं. हा बघा परत इकडे देवडी. या साईडला नाही आहे, या साईडला पण फक्त या साईडला दिसते देवडी. मोठी देवडी आहे पहारेकऱ्यांसाठी. हे मध्ये दिसते का लाईन्स इथं आहे, कोपऱ्यात आहेत. तर त्या तिथे लाकडं उभे केले जायचे आणि माळ्यासारखं असं वरती केलं जायचं त्यावेळेस. म्हणजे लाकडाचं स्ट्रक्चर उभा करून त्याला वरती असं आडवं लाकूड लावून वरती एक माळा. आणि देवळी वगैरे म्हणा इथं दिवे पणत्या लावण्यासाठी. कुलूप दरवाजाचं बघा, हे वरचं जे काही स्ट्रक्चर होतं, डोम असेल किंवा काय असेल, म्हणजे छप्पर जे आहे ते पडलेले ते संपले, त्याचं काहीच नाही आहे. तर बिना छप्पराचा आता हा राहिलेला आहे. पायऱ्या मला वाटतं ऑलमोस्ट संपल्यात. आणि हे बघा, हे काही पडलेले अवशेष आहेत. या इकडे आहे अंबरखाना. चला तर अंबरखाना बघूया. चला, हा आहे अंबरखाना. आता आपण चालू अंबरखान्यामध्ये. हे बघा, हा आहे अंबरखाना. बघा किती मोठा आहे. या इथे बघा, म्हणजे या इथे धान्य वगैरे साठवलं जायचं. किती मोठे आहे बघा. म्हणजे या किल्ल्यावरती जेवढे लोक राहत असतील त्यावेळी त्या सगळ्यांना पुरेल एवढं अन्नधान्य इथं साचवलं जायचं त्या काळी. म्हणजे किती लोक असतील त्या काळी, किती लोक असतील या किल्ल्यावरती, तेवढ्या सगळ्यांना जर एवढं धान्य पुरायचं असेल तर याचा वापर केला जायचा, या अंबरखान्याचा. आणि हे बघा, हे अंबरखाना आहे. आणि त्याच्या बाहेरची ही खिडकी वगैरे जे म्हणा. आता बघा याचा डिस्टन्स बघा किती आहे. याचा भरपूर जास्त आहे. हे बघा किती आहे, 1 2 3 4 इथं बसते असं एवढे अंतर आहे. म्हणजे कशासाठी तर बाबा पाऊस वगैरे जरी आला जोरात तर आतमध्ये जाऊ नये, धान्य भिजू नये, त्याच्यासाठी हे अंतर जास्त आहे. अंबरखान्याच्या मागे आलो मी बघण्यासाठी काय आहे का इकडे अजून काही. तर नाही, इकडं तर काही नाही आहे. फक्त ही तटबंदी वगैरे आहे एवढंच आहे इकडे. त्या साईडला काही नाही, फक्त त्या तटबंदीवरनं तिकडचा व्ह्यू दिसतो. बाकी तर काय असं इकडे कुठलं स्ट्रक्चर नाही आहे. त्याच्यामुळं चला आता आपण पुढे जाऊया. इकडं जायचं आपल्याला अजून जन्मस्थळाकडे जाण्यासाठी. आणि बघा आता त्या तिकडे लांब जे स्ट्रक्चर दिसतंय ते आहे शिवजन्मस्थळ. आपल्याला तिकडे जायचं आहे, अजून बरंच चालत जायचं. आणि बघा इथं काम चालू आहे, भिंत बांधायची, तटबंदी दगडाची. समुद्र चालू आहे किल्ल्याचा मस्त. आणि बघा फक्त दगड नाहीत बसवत आहेत, ते जाळे लावत आहेत अशा, आणि जाळ्यांच्या आतमध्ये दगड ठेवत आहेत. त्याच्यामुळे काय की हे दगडांना असं घसरून येणार नाहीत, खाली पडणार नाहीत, ते पडू नयेत म्हणूनच जाळे लावत आहेत आणि त्याच्यामध्ये दगड ठेवतात. आपण चालत आलं तिकडनं, त्या तिकडे एक पाण्याचं टाकं आहे, इकडे एक पाण्याचं टाकं आहे, इकडे एक आहे, तिकडे एक आहे, असे बरेच पाण्याचे टाके आहेत या गडावरती. आणि जागोजागी पिण्याची पाण्याची सोय आहेच. इकडे जाऊया मागे, जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊंचा पुतळा आहे. इकडे जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया.
तर आपण पोहोचलो आता शिवकुंडच्या इथे, जिथे आहे आई जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा पुतळा. जिजाऊंचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाल शिवाजींचा. आई जिजाऊ आणि बाल शिवाजी यांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आता आपण निघालोत जन्मस्थळाकडे. तर जवळच समोरच आहे या साईडला. चला आता ही जी समोर बिल्डिंग दिसते तिथेच आहे, त्याच्या आधी इकडे जाऊया. आणि ही आहे गडावरील मस्जिद. या गडावरती जेव्हा मोगलांची सत्ता म्हणजेच निजामाची सत्ता होती तेव्हा ही मस्जिद बांधण्यात आली आहे. आणि या इकडे आहे कमानी टाकं. हे बघा, हे आहे पाण्याचं टाकं, कमानी टाकं. आता याला कमानी टाकं का म्हटलं असेल तर या इथे ही कमान आहे म्हणून, आणि कमानीच्या समोरच आहे त्याच्यामुळं कमानी टाकं नाव दिलं असेल. चला आता तिकडे जाऊ जन्मस्थळाकडे. तिकडे लाईन लागली असं कळालं मला, फोन आला होता, बायकोने केला होता, म्हणजे लाईन लागली आहे. चला, कारण आज गर्दी आहे भरपूर. सहल आलेले आहेत, 4-5 शाळेंचे सहल आले आहेत, परत बाकीचे पर्यटक वगैरे आहेत, बरीच गर्दी आहे, त्याच्यामुळं लाईन लागली असेल. आता आतमध्ये जन्मस्थळाकडे जाऊ, दर्शन घेऊ. तर दर्शन घेतलं की मग हा जो काही परिसर इथला आपल्या आजूबाजूचा ह्याचा दिसतोय तो जरा एक्सप्लोर करू. बघा, हे जन्मस्थळ आणि इथे लाईन लागलेली आहे. आज वीकेंड आहे, भरपूर गर्दी आहे, त्याच्यामुळं लाईन आहे. हां, तर बघू शकता इतकी गर्दी असूनही प्रत्येक जण उत्सुक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेण्यासाठी. जय. आता आपण ऑलमोस्ट दरवाजापाशी आलो, एंट्रीपाशी, आणि आतमध्ये जाणार आहोत आपण शिवजन्मस्थळाच्या इथे. तर हे आहे शिवजन्मस्थळ. या साईडला बघा, इकडे हा पाळणा आहे. शिवजन्मस्थळाच्या इथून पायरी मार्गाने आपल्याला वरती जाता येतं, जिथून आपल्याला जुन्नर शहराचा अप्रतिम नजारा दिसतो. तर या इमारतीवरून आपण जर नजर फिरवली तर आपल्याला बघा समोर पूर्ण जुन्नर शहराचा व्ह्यू दिसतो. तर शिवाजी महाराजांचा जन्म या किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 साली झाला आणि अवघ्या फक्त 2च वर्ष महाराज या गडावरती होते. बघा, हे आहे जन्मस्थळ छत्रपती शिवाजी महाराजांचं, जिथे त्यांचा जन्म झाला. आणि हे बघा, इकडे असं मला वाटतं हे राजवाड्याचे अवशेष असतील कदाचित, एक्झॅक्टली मला माहीत नाही, पण हा जसा काय अंगण परिसर जो आहे तो बघून एकंदरीत वाटतंय. हे बघा, त्यावेळेसच्या खोल्या वगैरे असतील ह्या राजवाड्याच्या म्हणा. ही एक खोली, हे असं अंगण त्या टाईपचं, इकडे ओरंडा म्हणा, ओके, खोली, तिकडे खोली, इकडे खोली, असं वाड्यासारखं हा वाडा असावा. आणि मग हे जन्मस्थळ. थोड्या वेळापूर्वी आपण तिथं वरती होतो, तिथनं वेगळाच व्ह्यू दिसत होता जुन्नर शहराचा. आणि आपण खाली आलोत आणि या इकडं आहे बदामी टाकं. तर बदामी टाकेच्या ह्या साईडनेच रस्ता जातो कडेलोट पॉईंटकडे. आहे बदामी टाकं. आणि या इकडनंच कडेलोट टोकाकडे जाणारा रस्ता, वे टू कडेलोट पॉईंट. इकडे आपण जाऊन येऊ. बघा, त्यावेळेस पण मला वाटतं या इथे छोटासा दरवाजा होता वाटतं. हे काही ह्याच्या थोडेसे अवशेष दिसत आहेत पडलेले, तर इथे कदाचित छोटासा दरवाजा असावा. या इकडे जास्त शांतता आहे, इकडे जास्त पब्लिक नाही आहे. या डेड एंडला लोक जास्त येत नाहीत बहुतेक. काही लोकांना माहीत नसतं आणि काही लोकांना माहीत असतं, पण एवढं चालायचं नाही आहे. पण वर तर इकडे आहे ना, कारण इकडनं जो व्ह्यू दिसतो ना, एकच नंबर. कडेलोट पॉईंट. इकडे आहे तो बुरुज, कडेलोट बुरुज. इकडनं बघू आपण नजारा. हा बघा, हा आहे जुन्नर शहराचा नजारा. आणि आपण एक्झॅक्टली बघा, तो रस्ता दिसतोय का, हा असा रस्ता, या रस्त्याने आपण इकडे आलोच किल्ल्यावरती.
तो तिकडे तो आहे चौक जिथं आहे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि लेण्याद्री गणपती तिकडं आहे. एक मिनिट थांबा, झूम करतो. लेण्याद्री गणपती त्या डोंगरामध्ये आहे, तिकडं जवळच आहे लेण्याद्री. आणि या किल्ल्याची तटबंदी बघा, म्हणजे बेस जो दिसतोय तो किती खाली आहे. म्हणजे तटबंदी हा किल्ला खूप उंचावरती आहे तसं पाहिलं तर, म्हणजे इझिली वरती येणं शत्रूला पॉसिबल नाही आहे. त्याच्यामुळं हा किल्ला सहसा जास्त लोकांना जिंकता नाही आला. असं म्हणतात की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आलं. या बुरुजामध्ये जाऊ, कडेलोट बुरुज ओके, तिथं वाकून जावं लागणार आहे. तर बघा हा एक कडेलोट बुरुज. ओ बघा हा आहे कडेलोट बुरुज. आणि इकडनंच गुन्हेगाराला शिक्षा दिली जायची, म्हणजे इकडनं त्यांचं कडेलोट करायची, इकडून ढकलून द्यायचे या बुरुजावरनं. आणि इथून खालून ढकलून दिलं की संपला विषय, संपला. माणूस जिवंत नव्हता राहत. त्याच्यामुळेच याला कडेलोट पॉईंट असं म्हणतात. हा किल्ला जो आहे शिवनेरी किल्ला, हा खूप महत्त्वाचा किल्ला आहे या भागातला. कारण कसं आहे की इकडचा जो व्यापारी मार्ग आहे म्हणजे नाणेघाट, हा व्यापारी मार्ग होता त्या काळचा. त्या मार्गावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ला उत्तम जागा होती. आता बघा ना, इकडनं पूर्ण जसं मी म्हटलं पूर्ण जुन्नर शहराचा व्ह्यू दिसतो. तर जुन्नर ही त्या काळची बाजारपेठ होती, त्याच्यामुळं इकडनं व्यवस्थित नजर ठेवता येत होती. आणि नाणेघाट जो होता त्याच्यावरती नजर ठेवता होती, जो व्यापारी मार्ग होता. त्याच्यामुळेच हा किल्ला त्या काळी खूप महत्त्वाचा होता, इकडच्या भागावरती नियंत्रण लक्ष ठेवण्यासाठी. आता हा बघा हा दरवाजा आहे, तो एकदम म्हणजे पोटाला लागतो इथे, ठीक आहे. त्यामुळे तो वाकून जावं लागतं. बघा नाणेघाट जो आहे या साईडलाच आहे. ॲक्च्युली आपण जो मगाशी इकडनं या साईडला कडेलोट पॉईंटच्या तिकडनं जो रस्ता दिसत होता जुन्नर शहर, तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा होता. त्या पुतळा सरळ जर असं आलंच तर या रोडला येतं. आज समोरचा चालला रस्ता तो सरळ जातो तिकडे नाणेघाटाकडे. तर इकडनं नाणेघाट जो व्यापारी मार्ग होता तिकडे लक्ष ठेवण्यात येत होतं या किल्ल्यावरनं, इझी होतं मॅनेज ते. तर या साईडला आहे नाणेघाट. चला आता कडेलोट पॉईंट बघितला आहे आणि आता परत जाऊया जिजाऊ आणि बाल शिवाजी यांचा पुतळा आहे, जे मंदिर आहे तिथं जाऊ. तिथे घरचे थांबलेत, त्यांना थोडं रेस्ट करा म्हटलं, सावलीत बसा बच्चे कंपनीना. तर ते बसलेत, थोड्या वेळ रेस्ट करू, 5-10 मिनटं बसू आणि मग निघूया. मला वाटतं ऑलमोस्ट किल्ला बघून झाला आहे आपला. परत एकदा आलोत जन्मस्थळाच्या इथे. आणि बघा या इकडे जे काही पडलेले स्ट्रक्चर्स वगैरे आहेत, काय दिसते का दिसते का काय बघू. याकडे काहीतरी दिसतंय, लेट्स सी काय ते. ओके तर ओके तर हे इकडे हे दिसतंय हौदासारखं म्हणा, तळ म्हणा, काही पण म्हणा. इथे पाणी ठेवलं असायचं त्या काळी कदाचित. बहुतेक राणीचा महाल वगैरे असेल, आंघोळीचं स्नानगृह असेल बहुतेक, न्हाणीघर म्हणू शकतो ते असावं कदाचित. हे बघा या इकडे होल दिसते, तिथे एक दिसलं का, तर तो कदाचित त्या होलमधून इकडे पाणी याच्यामध्ये भरत असावं त्यावेळेस. एकच होल दिसते, बाकी तर कुठे दिसत नाही मला होल. त्यामुळे तिकडनं पाणी आतमध्ये ह्या हौदात पडत असेल, जमा होत असेल आणि मग हे आंघोळीसाठी वगैरे त्या काळी वापरलं जात असेल. बाकीच्या अशा बऱ्याच खोल्या वगैरे दिसते बघा, इकडं पण दिसते. हे पण कदाचित त्या काळीचं वॉशरूम, पाण्याचा टाळ हे असेल. या साईडला काहीतरी खोली त्या काळी असावी. आणि इकडे थोडंफार तसंच. इकडे बघू, इकडे आतमध्ये काय आतमध्ये
तर आपण आता आलो आहोत एका हमामखान्यामध्ये, जो भला मोठा हमामखाना आहे त्या काळचा, म्हणजे स्नानगृह, न्हाणीघर म्हणू शकतो. आणि हीच ती जागा इथे म्हणजे बसून आंघोळ करू शकायचं. आणि ते खाली जे होल दिसते ते पाणी काढण्यासाठी होल आहे. आणि साईडला, दोन्ही साईडला होल्स आहेत जिथून पाणी, गरम पाणी आणि थंड पाणी आतमध्ये घेता यायचं आंघोळीला. आणि इकडे ह्या साईडला आहे हे थंड पाण्याची व्यवस्था. तिकडनं जो पाईप दिसतोय का, त्या पाईपमधून या खड्ड्यामध्ये थंड पाणी भरलं जायचं आणि मग इथनंच पाणी इथं स्नानगृहामध्ये आणलं जायचं आंघोळीसाठी. आणि बघा वरती होल्स आहेत, सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारात यावं वाटतं म्हणून, नॅचरल लाईट. तर ही बाजू आहे हमामखान्याच्या बाहेरची. हे ते हमामखान्याच्या मगाशी आपण आतमध्ये बघितलं, हे न्हाणीघर. आणि त्याच्या बाहेरच हा खड्डा दिसतोय. तर ही आहे गरम पाणी करण्याची व्यवस्था, म्हणजे इथून गरम पाणी आतमध्ये हमामखान्यात सोडलं जायचं. हे असे 2 टाके तिकडं पाण्याचे दिसत आहेत. तर कदाचित बघा इकडनं होल आहेत ना, हे बघा इकडं होल आहेत, इकडं पण होल आहे. म्हणजे मगाशी तिकडनं पाईपलाईन दिसली ना आपल्याला, तर कदाचित इकडलं पाणी तिकडं आंघोळीसाठी घेतलं जात असं, हे या 2 टाक्यातलं. आणि बघा ना या इकडे असं हे स्ट्रक्चर दिसते, गोल दिसते असं, हे पूर्ण गोल आहे असं, हे बघा. आणि या इथं मध्ये होल येतं सेंटरला. तर कदाचित हा चुन्याचा घाणा असू शकतो त्या काळचा. इथं मध्ये पोल राहून बैल फिरत असतील. आणि हे बघा हा चुन्याचा घाणा म्हणू शकतो. आणि हे बघा घरचे इथं बसलेत दमून भागून, त्यांना इथंच बसा म्हटलं होतं. इथं आपण होतो जिजाऊ, मा जिजाऊ आणि बालशिवाजींचा जो पुतळा आहे त्या मंदिराच्या बॅक साईडला तिकडे बघा हे असं गार्डन वगैरे सारखं करतायत, काम चालूच इकडं. वरती पण सुंदर असं गार्डन, एक पॉईंट आहे, छत्रीसारखं केलं आहे बसण्याला. तर ते बघू छान वाटतंय, म्हणजे असं वाटत नाही की आपण किल्ल्यावरती आलो आहे, कुठेतरी आपण. आणि हे बघा ना, हे अशाच जाळ्या वगैरे लावल्यात आणि त्याच्यात दगड वगैरे टाकलेत, म्हणजे तटबंदी, भिंत उभा केली, दगडांची भिंत. आणि ते दगड बाहेर येऊन येत म्हणून हे जाळ्या. बघा किती सुंदर, मस्त आहे ना. आणि बघा असे मस्त फुलांची झाडं वगैरे लावलेत, अजून आत्ताच लावलेले दिसतात. हे नवीनच केलेलं दिसते, त्यामुळे अजून रोप वगैरे छोटे छोटे रोप आहेत. मोठी झाल्यावर मस्त दिसणार एकदम, म्हणजे इथलं मेंटेन करावं लागतं या सगळ्या गोष्टी. आणि हा किल्ला जो आहे पुरातत्व विभागाच्या अंडर आहे, त्याच्यामुळे याची व्यवस्थित निगा ठेवली आहे, राखली जाते. हो या साईडला बघा, याकडे असे बांबूचे हट्स बनवलेले आहेत. हे बघा हे सगळे बांबूवाले स्ट्रक्चर्स आहेत. आणि हे बघा सगळे बॅम्बू हट्स बसायला वगैरे, 20वा पॉईंट म्हणा किंवा जस्ट रेस्ट करण्यासाठी मस्त एकदम. हे बघा हे असे मस्त आहे ना, एकदम मस्त केलेच इथून तिथपर्यंत सगळे. बघा मस्त असे छान असे बसण्यासाठी केले बांबूचं, एक नंबर. मित्रांनो ऑलमोस्ट सगळा किल्ला बघून झाला आपला आणि 4 वाजलेत आता इथून गड उतार व्हायची वेळ झाली. आता गड उतरायला घेऊ आपण आणि इथून निघूया. आणि आपल्याला आता जायचं आहे ओझरच्या गणपतीकडे. ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग तिथून जाऊया घरी.
किल्ला उतरून खाली आलं की इथे आपल्याला असे काही स्टॉल दिसतात जिथे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या मूर्त्या वगैरे भेटतील. परत खायचं प्यायचे सामान, थंड पेय वगैरे असे बरेच दुकानं आहेत या लाईनमध्ये. इथे 4:30 वाजलेत, आपण खाली आलोत आणि अजूनही लोक काही येतातच अजून किल्ल्यावरती, एवढी संध्याकाळ झाली तरी. आणि बघा माझ्या मागे गाड्या वगैरे दिसत आहेत तुम्हाला, तर भरपूर लाईन आहे, भरपूर लोक आलेले आहेत. त्याच्यामुळं पार खालपर्यंत गाड्या लावलेल्या आहेत. आता आपली गाडी पण एवढी पण खाली नाही पण आहे, अर्ध्या रस्त्यापर्यंत खाली जावं लागणार आहे. तरी मजा आली का किल्ल्यावरती? व्हेरी हॅप्पी, एकदम मजा आली ना किल्ल्यावरती, म्हणून तुम्हाला मुद्दा मानलं होतं किल्ला बघायला. चला आपला किल्ला बघून झाला आहे, मस्त होतं, मजा आली. बरेच चालायचं होतं, मला थोडे डाऊट होता की चालतील का नाही, तरी सगळे चालले आणि आमची परी पण चालली मस्तपैकी. आणि किल्ला एक्सप्लोअर केला आहे, बघितला. आता आपण निघालोत ओझरच्या दिशेने, ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन मग आपण जाणार घरी. तर आपल्याला घरी जायला मला वाटतं वाजतील 8 वाजतील किंवा 9 वाजतील, जे काय असेल ते. चला आता हा व्हिडिओ इथेच स्टॉप करतो शिवनेरी किल्ल्याचा. चला बाय बाय.